अमेरिकेवर प्रचंड दादागिरी चालू आहे अमेरिकेची। बघा ना थोडा कोण आला। संडी मागे, संडी मागे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या भारतामधून ज्या गोष्टीची निर्यात होती त्याच्यावर त्यांनी 50% टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला। त्याच पद्धतीनं 20% त्यांनी दंड लावण्याचाही सुद्धा निर्णय घेतला। त्यामुळे सोलापुरामध्ये जे टावेल आणि चादर याचं उत्पादन होत आहे दर वर्षाला किमान 250 ते 300 कोटीचं निर्यात फक्त अमेरिकेला होत आहे। त्यामुळे तो व्यवहार पूर्ण धोक्यात येऊन हजारो कामगार बेकार होण्याची शक्यता आहे। आजच वर्तमानपत्रामधून बातमी आली, गुजरात मधून संपूर्ण युरियाची निर्यात अमेरिकेला होती, मुंबई मधून होत। या अमेरिकेने 50% टेरिफ लावल्यामुळं 1 लाख कामगार बेकार झालेले आहेत। पाकिस्तानचे सरसेनापती यांना राजभोजन देतो ट्रम्प, त्यांना जागतिक बँकेकडनं $1 अब्ज कर्ज मिळवून देतो। इतकंच नाही, त्या पाकिस्तानच्या सरसेनापतीचं अमेरिकेमध्ये सत्कार करतो। तो म्हणून बरबळला की आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत, पाकिस्तान बुडणार असेल तर निम्म्या जगाला घेऊन आम्ही बुडणार। त्या मुनीरला आम्ही आव्हान करत आहे, भारताने अनेक अणुबॉम्ब पाहिलेले आहेत, अशा धमकीला भारतीय जनता घाबरणार नाही। तुम्ही अमेरिकेच्या कच्छपी लागलेला आहात आणि देशाच्या पंतप्रधानाला आमची विनंती आहे, आपला आंतरराष्ट्रीय पातळीवर रशिया आपला अनेक वर्षापासून मित्र आहे, अमेरिका अनेक वर्षापासून शत्रू आहे। तुम्ही नमस्ते ट्रम्प म्हणलात, परंतु ट्रम्पनं आपल्या देशाचा विश्वासघात करून देशामध्ये लाखो कामगारांना बेकार करण्याचा पाऊल उचललेला आहे। म्हणून आज त्यांचा पुतळा जाळून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि हे टेरिफ जर मागे नाही घेतलं, यापेक्षा उग्र आंदोलन भारतात आम्ही करू। ही लोकशाहीची लढाई आहे, राष्ट्रभक्तीची लढाई आहे। याचा सोलापूरला काय फटका बसलेला आहे? सोलापूरकरांचं किती रुपयाचं नुकसान जे आहे ते यामुळे होत आहे आणि कामगारांचं देखील काय नुकसान होत आहे? दर वर्षाला जवळजवळ 300 कोटीचं टावेलची निर्यात अमेरिकेला होती। त्यामुळं 5000 कामगार बेकार होण्याची शक्यता आहे। सोलापूरला वाचवणं आपल्या सगळ्यांचं काम आहे। म्हणून आम जनतेला माझी विनंती आहे, या ट्रम्पच्या घातकाविरुद्ध सोलापूरची ही लढाऊ जनता आहे, मार्शल्लाची जनता आहे, त्या जनतेने
रस्त्यावर उतरावं असं अपील मी करतो.